नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजय पांचाळ व्हीआयपी फार्मिंग या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रहो, आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की सध्याच्याला भरपूर प्रमाणात हुमणी अळीचा अटॅक हा शेतकऱ्यांना झालेला आहे. तर रानामध्ये हुमणी अळी जर लागली मित्रो तर जवळपास 30 ते 40% उत्पादनात घट होते. एवढी डेंजर ही हुमणी अळी असते. तर मित्रो, या हुमणी अळीला नियंत्रण कसे करावे यावर उपाययोजना, त्याला जैविक प्रकारे कसं आपल्याला रोखता येते, त्यानंतर रासायनिक प्रकारे कसं रोखता येते याबद्दल या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रो, सुरू करूया. तर सर्वप्रथम मित्रो, आपल्याला हुमणी अळीबद्दल माहिती घेताना हुमणी अळी नेमकी कशी आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रो हुमणी अळीचा फोटो. तर हुमणी अळी अशी राहते. हुमणी अळीचं काय मित्रो, जीवनचक्र कसं आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे. मित्रो, साधारणपणे मे ते जूनच्या दरम्यान मध्ये 30 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जेव्हा होतो तेव्हा आहे का नाही, हुमणी अळीचे जे कोशाक आहेत, जमिनीमधले कोशाकामधून हुमणी अळीचे भुंगे बाहेर पडतात. काळपट भुऱ्या रंगाचे ते भुंगे असतात आणि जवळच्या लिंबाच्या, कडुलिंबाच्या, बोरीच्या आणि आपल्या बाबुळाच्या या झाडांवर जाऊन ते थांबत असतात आणि त्यानंतर तिथंच काय होत असते, नर आणि मादी दोन्ही तिथंच प्रजनन करत असतात. त्यानंतर त्यांचं मिलन झाल्यानंतर आणि ती मादी काय करत असते, अंडे देण्यासाठी जिथं सेंद्रिय कर्ब जास्त आहे त्या ठिकाणीच अंडे देत असते. तिचं ते काय आहे, अनुकूल वातावरण आहे. तुम्हाला सेंद्रिय खत जिथं जास्त आहे तिथं जाऊन ते अंडे देते. जवळपास एक मादी का नाही 60 ते 70 अंडे देत असते मित्रो. म्हणजे याचा अर्थ विचार करा, जर एक जरी भुंगा तुम्ही मारला तर किती मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा अटॅक वाचू शकता. त्यानंतर मित्रो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्याला हुमणी अळीचा प्रकोप झाला हा कसा ओळखायचा मित्रो. तर झाड अचानक सुकून जाते मित्रो, कारण त्याच्या हुमणी अळी काय करत असते, मुळा खात असते मित्रो. अन्नद्रव्य जर नाही भेटलं तर अचानक झाड मरून पडल्याने होते. याचा अटॅक ओळखायचा असेल तर जमिनीखाली असं उकरायचं, एखाद दोन जरी अळी मुळाच्या आसपास दिसली आपल्याला तर त्याच्यामुळे समजून जायचं की हुमणी अळीचा अटॅक आपल्याला बसलेला आहे. त्यानंतर अचानक पान करपायला लागते, यामुळे सुद्धा ओळखून जायचं आपण. आणि जीव नसल्याने झाड झालं की समजायचं आपल्याला 100% हुमणी अळीचा अटॅक पडलेला आहे. मित्रो, आता जैविक पद्धतीने तुम्हाला मी उपाययोजना सांगतो. मित्र हो, जैविक पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करताना मेटारायझियम हे 2 ते 3 किलो मित्र हो 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही वापरू शकता. 200 लिटर पाण्यामध्ये काय करायचं मित्र, बरोबर झाडाच्या बुडाला हे औषध पडलं पाहिजे याची खात्री घ्या. आणि बिव्हरिया सुद्धा वापरू शकता. 1 किलो बिव्हरिया तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. या दोन्हीचं मी फोटो सुद्धा टाकतो स्क्रीनवर, त्याचे स्क्रीनशॉट मारून तुम्ही जैविक पद्धतीने उपाययोजना करू शकता. पण हे लक्षात घ्या, पण हे जो जैविक उपाय आहे मित्र हे जवळपास तुमचा जुलैपर्यंतच राहतो. त्यानंतर तुम्हाला जैविक उपाय चालणार नाही, कारण त्या हुमणी अळी जी आहे ती मोठी होते आणि मोठ्या प्रमाणात वाढते सुद्धा. तर त्यावेळेस तुम्हाला केमिकलचाच वापर करावा लागेल, रासायनिक पद्धतच वापरावं लागेल. तर रासायनिक पद्धतीसाठी तुम्हाला काही औषधांचे नाव सांगतो, तुम्ही लिहून घ्यावे किंवा तुम्ही स्क्रीनशॉट जरी मारले तरी जमते. तर यामध्ये सर्वप्रथम मित्र हो, जर प्रायमरी स्टेजमध्ये हुमणी तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला यामध्ये डेंटात्सू आणि डेंडॉल हे सुमोटोमो कंपनीचे अतिशय स्ट्रॉंग कीटकनाशक आहेत मित्र, हे तुम्ही वापरू शकता. डेंटात्सूचं प्रमाण एकरी 100 ग्राम घ्यायचं आहे 200 लिटर पाण्यासाठी आणि डेनिटॉलचं 1 लिटर घ्यायचं आहे मित्रो. हे द्रावण तुम्ही एकत्र करून झाडाच्या बुडाला टाकलं तर हुमणी अळी तुमची एकदम म्हणजे तुम्हाला 24 तासाच्या आत मरून पडलेली दिसेल, कारण अतिशय घातक असं हे औषध आहे. आणि त्यानंतर हा जर डोस तुम्हाला भेटला नाही तर तुम्ही दुसरं सुद्धा औषध वापरू शकता. त्यामध्ये बघा लिसेंटा प्लस डेसिस 100 सुद्धा वापरू शकता मित्रो. हे सुद्धा कॉम्बिनेशन फार सुंदर आहे मित्रो, याच्याने सुद्धा अतिशय चांगला रिझल्ट देतो. डेसिस 100 हे गॅस पॉइझन असल्यामुळं ती जे अळी आहे ती अचानक म्हणजे वर येऊन मरते, एवढं छान रिझल्ट देते. पण याच्यासाठी नियम सुद्धा आहेत मित्रो, ते नियम मी शेवटी सांगतो. अजून एक औषध घ्या मित्र हो, आलिका, बाजारामध्ये आलिका सुद्धा उपलब्ध आहे मित्रो. एकरी 1 लिटर घ्यायचं, दोन्ही साईडने ड्रिचिंग करायची आणि बघा तुम्ही रिझल्ट सुद्धा त्याचा छान येतो. आता हे 4-5 औषधं आपण सांगितले आहेत मित्रो. तर याच्यामध्ये मित्र तुम्हाला क्लोरो आणि सायपरमेथ्रिन वापरायचं नाही आहे. याच्यामुळे काय, सायपरमेथ्रिनमुळे मी मागच्या वर्षी बऱ्याचशा ठिकाणी गेलतो, त्या ठिकाणी पाहिलं मित्र मुळा करपत आहेत. आता तुम्ही म्हणशाल की हे कीटकनाशक वापरल्याने सुद्धा मुळा करपतील ना, तर बरोबर आहे मित्र, मुळांना हे डॅमेज पडणारच आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 99% ह्युमिक भेटते मित्र बाजारामध्ये, ह्युमिक ऍसिड, जे की आपल्याला पूर्वा कंपनीने ह्युमर या नावाने दिलेलं आहे. तुम्ही
पाहू शकता आणि ते जवळपास तुम्ही एकरीला 1 किलो वापरू शकता मित्र. तर हे 1 किलो आणि औषध स्प्रेड होण्यासाठी मित्र तुम्ही ड्रिप सेवरचा वापर करू शकता. तुम्ही टाकीला 100 ml ते ड्रिप सेवर वापरायचं. म्हणजे जमिनीमध्ये रेताड जरी जमीन असली, कोणती काळीची असो चुनखडीची असो, तर आपण जे आता कीटकनाशक वगैरे टाकत आहोत ते मुळाच्या कक्षेतून खाली वाहून जाऊ नये याच्यासाठी हे फार कामाला येते. आणि औषध आपण झाडाच्या बुडाला टाकत असतो मित्र, तर याचं काम ड्रिप सेवरचं काम असं आहे की पूर्णपणे असं पसरवण्याचं सुद्धा काम हे करू शकते. आणि त्यानंतर मित्र या ड्रिप सेवरचे अजून बरेचसे फायदे आहेत. याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर मित्र या सर्व बाबी तुम्ही लक्षात घ्या. आणि आता तुम्ही कीटकनाशकाची आणि हे जे स्प्रेडर वगैरे आपण ह्युमिक कीटकनाशक आणि हे ड्रिप सेवर हे एकत्र वापरत आहोत, तर याच्यासोबत तुम्हाला मित्र बुरशीनाशक सुद्धा वापरून घ्या. म्हणजे एका वेळेस 2 कामं होऊन जातील मित्र. समोर जाऊन जी सड वगैरे लागणार आहे ती सुद्धा आवाक्यात येते. तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही मेटलॅक्झिल 35% एक ट्रॉपिकल कंपनीचं मॅट्रिक्स सुद्धा येते. अजून बऱ्याचशा कंपनीकडे हे घटक आहे मित्र, हे तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे सर्व द्रावण तुम्ही एकत्र करायचं. फक्त हे जे ड्रिप सेवर आहे ते पंपाला तुम्हाला 100 ml वरून टाकायचं आहे मित्र. आणि प्रत्येक ठिकाणी ड्रिचिंग करायची आहे मित्र. काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित ड्रिचिंग करा. आणि मित्र याच्यासाठी काही तुम्हाला 2-3 नियम सुद्धा फॉलो करायचे आहेत. त्यामध्ये मित्र एक नियम अतिशय महत्वाचा, याच्याशिवाय ड्रिचिंगच करायची नाही, की तुमच्या रानामध्ये अतिशय चांगली अशी ओल पाहिजे मित्र. तुमचा पाय फसला तरी जमते, झडीमध्ये जरी करायची असेल तरी ड्रिचिंग एकदम नंबर 1. झड लागल्यावर तर रामबाण जर तुम्ही केली तर असे मस्त वर येऊन असे हुमणी आळी मरून जाते. तर हे सुद्धा करू शकता तुम्ही. आणि त्यानंतर मित्र तुम्हाला ड्रिचिंग करताना प्रत्येक झाडाला करायचे आहे मित्र. झाडाच्या डायरेक्ट स्टंपवर पडलं पाहिजे असं तुम्ही ड्रिचिंग करा मित्र. नाहीतर तुम्हाला ही जी हुमणी आळी आहे ते कंट्रोलमध्ये दिसत नाही मित्र. अतिशय छान औषधं सांगितले आहेत मित्र, नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला लिस्ट सुद्धा मस्त अजून एक बार देतो. स्क्रीनवरची जे लिस्ट दिलेली आहे त्यापैकी कोणतं बी एक जोडी, एक कॉम्बिनेशन वापरायचं. आणि त्यामध्ये ह्युमिक आपलं ह्युमर आणि त्यासोबतच ड्रिप सेवर हे 2 औषधं मिक्स करून त्याच्यासोबत एक बुरशीनाशक वापरून ड्रिचिंग करून घ्यायची. छान रिझल्ट येते मित्र. काहीच प्रॉब्लेम नाही, बिंदास्त वापरा आणि व्यवस्थित ड्रिचिंग करा. आणि हळदीचं भरघोस उत्पन्न घ्या. काही अडचणी असल्यास कॉमेंटमध्ये सांगा मित्र. आणि आपल्या या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ज्यांना हुमणी आळीचा त्रास होतोय मित्र त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अतिशय कामाला येईन बघा मित्र. तर मित्र ही झाली संपूर्ण माहिती. याचा परिपूर्ण लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.